मी या मतदारसंघाची मतदार आहे. सो एक मतदार आपल्या लोकप्रतिनिधीला आजचे काय आहे नाही ते सगळे प्रश्न करणार आहे. आज नगर दक्षिणसाठी उच्च शिक्षित हा जो मुद्दा उपस्थित झालाय, उद्या तुम्ही जर खासदार म्हणून निवडून गेले तर तुम्ही संसदेमध्ये असा काही मुद्दा मांडणार आहेत की आता इथून पुढे जो खासदार जो कोणी उमेदवार तुम्ही लोकसभेसाठी द्याल तो उच्च शिक्षित, तो ग्रॅज्युएटेड असला पाहिजे. फक्त मतदारसंघापुरतं कशाला, ऑल ओव्हर करा ना. माझे मुद्दे आहेत ना, स्वतःचं काही अस्तित्वच नाही का माझं? नाही, तुमचं अस्तित्व आहे म्हणून तर तुम्हाला प्रश्न. जयंत पाटील साहेब येऊन भाषण केलं की आमचं सरकार उद्या मी तुम्हाला सकाळी करून देतो. एकच पवार इकडे आले, दुसरे पवार. मग तुमचं म्हणजे जो 36चा आकडा होता तो शरद पवारांसोबत होता की अजित पवारांसोबत होता की पूर्ण पवार फॅमिली सोबतच होता? मध्यंतरी तुमचं रोहित पवारांचं थोडं थोडं जुळायला लागलं होतं, अशा बातम्या येत होत्या. परत बिघडलं लगेच. जुळालच नाही कधी. तेच म्हणते, फ्लायओव्हरला अडचण होती का? सांगतो ना. नाही, संग्राम जगतापची नव्हती. संग्राम जगतापची नव्हती. अहो, मी त्या कालावधीमध्ये यांना इतके वेळेस भेटलो, त्यांचं चिन्ह सुद्धा घ्यायला तयार होतो. संग्राम जगताप पण विरोधक होते. लोकसभा संपली, बाहेर आतली बातमी अशी आली की यांचं आधीच ठरलं होतं खासदारकीला मी येतो, आमदारकीला तुला मदत करतो, पुढचा उमेदवार पाडून टाकतो. ते तुम्ही मीडिया उगीच बदनाम करून मीडिया नाही म्हटलं, बरं का? मीडिया नाही. बीजेपीची IT सेल तेवढा स्ट्रॉंग आहे, पण हे लोकांची दिशाभूल करणं नाहीये का? कोरोनाच्या लसीवर मग तो काँग्रेसच्या काळामध्ये पोलिओ डोस जन्मल्यापासून भेटतोय ना. त्यांनी त्याच्यावर मतं मागायला पाहिजे. ज्या मतदान केंद्रावरती आज मतं करायला लोक जाणार आहेत त्या शाळा काँग्रेसच्या काळात बांधल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती हे मतं मागितले गेले पाहिजे. गुंडगिरी, दहशत किंवा हाणामारे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न 2019ला तुमच्या प्रचाराच्या मुद्द्यात होता. ते आरोप कुणावरती होते? उमेदवारावर होते समोरचे. जगताप, कोतकर किंवा जे काही. नाही, जगताप कोतकर नाही, उमेदवारांवर होते. संग्राम जगतापच उमेदवार होते ना. 2019चा विषय मानते मी.